नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत। सातारा जिल्ह्यामध्ये नव्या नवरीची सणासाठी पाठवणी करताना तिच्याबरोबर बुत्ती दिली जाते। त्या बुत्तीमध्ये लाटी वडी दिली जाते। या लाटी वडीला सोजरीची वडी असेही म्हणतात। तर आज आपण या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने लाटी वडी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत। त्याआधी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लाटी वडीच्या आवरणासाठी आपल्याला कणिक मळून घ्यावी लागणार आहे। त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसनपीठ घालून घेऊया। हे एकदम बारीक बेसनपीठ आहे। बेसनपीठ मी चाळून घेतलेलं आहे। वडी शिजल्यानंतर अजिबातही तुटू नये म्हणून यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घालूया। अर्धा चमचा ओवा असा हातावरती थोडासा चोळून यामध्ये घालूया। चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग। वडीच्या सारणामध्ये आपण चटणी घालणारच आहोत, तरीही यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया। 1 चमचा तेल घालूया। चवीपुरतं मीठ घालून सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता थोड्याशा पाण्याचा वापर करून एक घट्टसर असा हा गोळा मळून घ्यायचा आहे। वडीसाठी खूप पातळ गोळा न मळता थोडासा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। घट्टसर गोळा मळल्यामुळे वडी अजिबातही तुटत नाही। हा गोळा मळण्यासाठी खूप जास्त पाणी लागत नाही। तर अशा प्रकारे इतपत मी घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे। लगेचच तुम्ही इथे वडी करू शकता, परंतु मी 10 ते 15 मिनिटांसाठी हा गोळा असाच बाजूला भिजत ठेवणार आहे। हे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण वडीसाठी लागणाऱ्या सारणाची तयारी करून घेऊया। इथे एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये एक छोटी वाटी भरून कारळे घालून घेऊया। या वडीतील कारळे हा एक मेन पदार्थ आहे। एकदम मंद आचेवरती आपल्याला हे कारळे थोडेसे तडतडू लागेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। कारळे भाजून झाल्यानंतर कारळे काढून घेऊया। नंतर यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालून घेऊया व तीळही हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया। 1 चमचा खसखस यामध्ये घालून घेऊया व खसखसही हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया। खसखस भाजल्यानंतर यामध्ये 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, हे सर्व पदार्थ एकाच साईजचे असल्यामुळे एकत्रच भाजून घेऊया। थोडीशी झणझणीत वडी खायला छान लागते, त्यामुळे थोडेसे खडे मसाले आपण यामध्ये घालणार आहोत। तर त्याच यासाठी यामध्ये 4 लवंगा व 4 मिरे भाजून घेऊया। सर्व पदार्थ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया। यामध्ये 1 चमचा कांदा लसूण चटणी, चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग, चवीपुरते मीठ घालून सर्व पदार्थ मिक्सरमधून ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे इथे सर्व पदार्थ मिक्सरमधून ओबडधोबड वाटून घेतलेले आहेत। यामध्ये आपल्याला लसूणही घालायचा आहे। मगाशी मी लसूण घालायचा विसरून गेले, तर यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून बारीक वाटून घेऊया। लसूण थोडासा चटणीमध्ये वाटून घेतल्यानंतर परत ही चटणी यामध्ये घालून घेऊया। आता यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस आले किसायच्या खिसणीने किसून घेतलेला आहे, तो किस यामध्ये घालून घेऊया। हा खोबऱ्याचा किस तुम्ही चटणीबरोबर वाटून घेऊ शकता, परंतु अशा प्रकारे खोबऱ्याचा किस यामध्ये घातल्यानंतर वडी खायला खूप छान लागते। यामध्ये चवीपुरतं मीठही घालून घेऊया। वडीसाठी आपण जे पीठ मळून ठेवलेलं होतं त्यामध्येही मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथे बेतानेच मीठ वापरायचं आहे। सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। वडीसाठी लागणारे सारण तयार झालेलं आहे व आता 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत व ही आवरणासाठी लागणारी कणिकही चांगली भिजलेली आहे। आता आपल्याला एक मध्यम आकाराची एक पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना थोड्याशा गव्हाचा पिठाचा वापर मी इथे केलेला आहे। ही पोळी खूप जास्त जाडही करायची नाही, तसेच ती खूप जास्त पातळही करायची नाही। किंचितशी जाडसर अशी पोळी लाटून झाल्यानंतर पोळीवरती मसाला म्हणजे सारण चांगलं चिकटून राहावं यासाठी यावरती 1 चमचा तेल घालून घेऊया व तेल अशा प्रकारे सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे। तेल पसरल्यानंतर यावरती सारण घालून घेऊया। सारण घालताना अजिबातही कंजूशी करायची नाही। जितकं जास्त सारण वडीमध्ये वापरलं जातं तितकी वडी खायला चविष्ट लागते। सर्व पोळीवरती सारण पसरवून झाल्यानंतर थोडंसं सारण उरलेलं आहे, त्या सारणाचा उपयोग तुम्ही तोंडी लावण्यासाठी चटणी म्हणून करू शकता किंवा एखाद्या सुक्या भाजीमध्येही वापरू शकता। पोळीमधून सारण पटकन निघू नये म्हणून हे सारण लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे। नंतर या पोळीचा एक रोल करून घ्यायचा आहे। हा रोल एकदम घट्ट करून घ्यायचा आहे, अजिबातही हलक्या हाताने करायचा नाही।
एकदम घट्टसर असा रोल करून झाल्यानंतर आकार देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी ही अशी वडी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तळहाताने थापून घ्यायची आहे. गरज असेल तर इथे थोड्याशा गव्हाच्या पिठाचा वापर केला तरीही चालू शकते. ज्याप्रमाणे माशाचा आकार असतो त्याप्रमाणे आपल्याला या वडीला आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देऊन झाल्यानंतर वडी कट करून घेऊया. वडी कट करण्यासाठी सुरी तिरकस पकडायची आहे, नंतरच कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तिरकस वडी कापल्यामुळे या वडीला माशासारखा आकार येतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे लहान मोठ्या वड्या कट करू शकता. अजिबातही गडबड न करता एकदम शिस्तीमध्ये ही वडी कट करून घ्यायची आहे. इडली पात्रामध्ये मी ही वडी उकडून घेणार आहे. ज्या प्लेटला होल्स असतात त्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता ज्या बाजूने आपण सारण भरलेलं आहे ती बाजू अशी प्लेटवरती न ठेवता जी आवरणाची बाजू असते ती प्लेटवरती ठेवून द्यायची आहे. म्हणजे वडी अजिबातही प्लेटला चिकटणार नाही व त्यातून सारण बाहेर येणार नाही. 10 मिनिटापूर्वीच इडली पात्रामध्ये 1 ग्लास भरून पाणी उकळत ठेवलेलं होतं. आता या पाण्याला एक उकळी आलेली आहे. यावरती ही प्लेट ठेवून देऊया व झाकण ठेवून मध्यम आचेवरती 10 मिनिटासाठी वडी शिजू देऊयात. वडी शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, परंतु मी इथे थोड्याच वड्या शिजत घातल्या असल्यामुळे मला कमी वेळ लागलेला आहे, परंतु तुम्हाला थोडासा अधिकही वेळ लागू शकतो. 10 मिनिटानंतर वडी कशी शिजली आहे ती चेक करूया. तर हात थोडासा पाण्यामध्ये बुडवून वडीला टच केल्यानंतर हाताला अजिबातही वडी चिकटत नाही, म्हणजे आपली वडी शिजलेली आहे समजावे. तसेच यातील थोडीशी वडी खाल्ल्यानंतर खाताना ती अजिबातही चिकट लागत नाही, म्हणजे ही वडी चांगली शिजली गेलेली आहे असे समजावे. या वड्या स्पेशली सजुरीबरोबर खाल्ल्या जातात. या वड्यांना शालो फ्राय किंवा डीप फ्राय करायची अजिबातही गरज नाही. अशाच या वड्या खायला खूप छान लागतात. परंतु तुम्हाला या वड्या एका दिवसापेक्षा जास्त दिवस टिकवायच्या असतील तर तुम्ही अशाच अख्ख्याच तुम्ही तळू शकता. परंतु तुम्हाला जर वड्या तळायच्या नसतील तर वड्यांचे थोडे थोडे तुकडे करून चांगल्या खरपूस परतून घेतल्या तरीही ते एका दिवसापेक्षा जास्त दिवस चांगल्या टिकू शकतात. इथे मी या वड्यांबरोबर खाण्यासाठी सजुरीही बनवलेली आहे. या सजुरीची रेसिपीही आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर ती रेसिपीही पाहायला तुम्ही अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.